नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। पाहूया आजच्या नवीन घडामोडी। मौजे आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे येथील गट नंबर 422 मधील वडिलोपार्जित शेतजमिनीवर कथितरित्या बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी दशरथ मधुकर पडवळ, दत्तात्रय बळवंत पडवळ व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, कोणताही अंतिम सरकारी आदेश नसताना आणि महसुली नोंदी मूळ शेतकऱ्यांच्या नावावर असतानाही संबंधित जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सदर जमीन ही पडवळ कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असून सातबारा उतारा, महसुली नोंदी आणि प्रत्यक्ष ताबा हा संबंधित शेतकरी कुटुंबाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या जमिनी संदर्भातील वाद महसूल विभाग, दिवाणी न्यायालय तसेच उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार MIDC परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या हालचालींचा फायदा घेत देवी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून रात्रीच्या वेळी संबंधित जागेत प्रवेश करण्यात आला। त्या ठिकाणी कंटेनर डबा व पत्र्याचे शेड उभारण्यात आले तसेच काही व्यक्तींच्या नावाचे फलक लावण्यात आले। या फलकांवर शैला बाणी, विनोद बाणी, हरीश बाणी आणि रवी मेहबूब बाणी यांची नावे दिसून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। रात्रीच्या अंधारात येऊन शेतजमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे सर्व दबावतंत्र आणि पैशाच्या जोरावर करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी कुटुंबियांनी केला। 20 मे 2025 रोजी सकाळी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी तेथे कंपनीचे कामगार, सुरक्षा रक्षक आणि अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले। तसेच JCB मशीनच्या सहाय्याने जमिनीचे खोदकाम व लेव्हलिंगचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांनी तात्काळ काम थांबवत जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असताना आणि ताबा आमच्याकडे असताना कोणत्या अधिकाराने हे काम सुरू करण्यात आले, असा जाब विचारला। यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला तसेच 112 वर कॉल करून पोलिसांना घटनास्थळी बोलावल्याचे सांगण्यात आले। घटनास्थळी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी सातबारा उतारे, न्यायालयीन कागदपत्रे आणि इतर पुरावे सादर करत जागेवरील आपला कायदेशीर ताबा स्पष्ट केला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणताही अंतिम सरकारी आदेश किंवा न्यायालयाचा निकाल नसताना अशा प्रकारे अतिक्रमणाचा प्रयत्न करणे हे कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारे आहे। सदर प्रकरणात कंपनीच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे खरेदी खत आहे, मात्र सातबाऱ्यावर नाव नाही, असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले। मात्र महसुली नोंदी, सातबारा आणि प्रत्यक्ष ताबा हा मूळ शेतकरी कुटुंबाकडे असल्याने कंपनीचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान शेतकरी, संबंधित अधिकारी आणि कंपनी प्रतिनिधी यांच्या बोलण्यातून अनेक विसंगती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी कागदपत्रे दाखवत आपला ताबा आणि न्यायालयीन प्रक्रिया स्पष्ट केली, तर कंपनीकडून स्पष्ट अधिकृत आदेश किंवा ताब्याबाबत समाधानकारक माहिती देता आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। त्यामुळे या प्रकरणात नेमके कोणाच्या आदेशाने काम सुरू करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित होत आहे। कागदोपत्री नाव नसताना आणि न्यायालयीन वाद सुरू असताना रात्रीच्या वेळी शेतजमिनीत घुसून काम सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आणि दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, असेही शेतकरी कुटुंबियांनी स्पष्ट केले। या घटनेमुळे वाढत्या जमिनींच्या किमतीमुळे सुरू असलेले कथित दबाव तंत्र, पैशाच्या जोरावर जमीन बळकावण्याचे प्रयत्न आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्यायासाठी करावा लागणारा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे। आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहून आम्हाला संरक्षण द्यावे। जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निकाल किंवा अधिकृत सरकारी आदेश येत नाही, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचे काम करू नये। संबंधितांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। धन्यवाद। तुमची थोडी मुलाखत घ्यायची मला। या प्रकरणाविषयी काय आहे? कंपनीचे कोण? अच्छा, ती कंपनी सुकुली ऑफिस। ओके, तुमचं नाव सांगा सर। संजय गायकवाड। ओके, तर आज इथं कशाबद्दल हे चालू होतं? आज हा 422 प्लॉट आहे आमचा देवी ओके. कन्स्ट्रक्शन। ओके, त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं लेवलिंग वगैरे करायचं। लेवलिंग करायचं। ओके. हा आपला क्लिअर प्लॉट आहे का? आपल्या मालकी हक्क आहे का आपला? मालकी हक्क. ताबा- खरेदी खत आहे, ताबा आहे का आपला? खरेदी खत आहे, 7/12 नाव नाही। सातबाऱ्यावर नाव नाहीये, मग ताबा मग कसं काय तुम्ही लेवलिंग कसं करू शकता? म्हणजे नाही, असं आता हे ना, आदेश आहे का काय मी काम आपल्याकडे करायला कोर्टाचा? आलो, काम करायला आलो, ठीक आहे। ओके,
जे काय परिस्थिती त्याच्यामुळे ओके, खरेदी ओके. खत कोणाकडून केलेले आहे ते पण प्रश्न घ्या. आपण खरेदी कोणाकडून केलेली आहे? कुणाकडनं ते मॅडमशी बोला. आमचे नाही नाही, वकील तुम्ही मॅडम आहेत. मालक, तुम्ही इथं काम करण्यासाठी आमचे आलेले वकील आहात. मॅडम आहेत ना, ते ओके. मॅडमशी बोला. आमचे वकील नाही, नाही. मॅडम सगळं जसं पॉवर ऑफ अटर्नी यांना आहे ओके, ना, हा. तसं पॉवर ऑफ अटर्नी मॅडम. काय नाव मॅडमचं ते? रमा मॅडम. त्या इथं आहेत का काम करताना? आहेत का इथं समोर? इथं नाही सध्या. नाही आहे का? ऑफिसला. मग कसं तुम्ही मग कशाची अथॉरिटी घेऊन तुम्ही आले इथं डायरेक्ट? मी ॲथॉरिटी कशी, मी सिक्युरिटी बघतो ना. ओके. ते security मला Security inform केलं वेगळी काय आणि चाललं. ताबा घेणं वेगळं. सिक्युरिटी मी ताबा घ्यायला नाही आलो साहेब. मग? अहो साहेब, तुम्ही काम करायला आले म्हणजे कशाला? काम चाललं होतं, तर काम थांबवलं तर ते तुमचं काम मला चाललं होतं आणि कोणाच्या परवानगीने काम चाललं हा, होतं? काम चाललं मालकाच्या परवानगी. माझ्या कशाने? हा आहे ना. मालकाच्या देवी कंस्ट्रक्शनला कुठलाही मालकी हक्क नाहीये. ओके. यांनी 63 मागून खरेदी केली, त्याचाही ताबा नाही. यांचा ताबा असू शकत नाही. प्रकरण हायकोर्टात, दिवाणी कोर्टात, महसूल कोर्टात, तिन्ही ठिकाणी प्रकरण प्रलंबित आहे. ओके. एकही